नमस्कार मित्रांनो. तर आज मी बनवत आहे ड्रायफ्रूटचे लाडू. तर हे लाडू बनवत आहे उपवासासाठी. हा श्रावण महिना चालू झाला आहे तर खूप उपवास असतात, पण त्यामुळे हे लाडू बनवत आहे. हे प्रमाण माझ्या मनाचं आहे, कारण मी हे 250 ग्राम घेतलेले. 250 ग्राम खजूर, 250 ग्राम खोबरं, 250 ग्राम बदाम, 250 ग्राम काजू, 250 ग्राम शेंगदाणे तुम्हाला दाखवायचे विसरले. आणि त्याच्यात विलायची घेतली मी थोडीशी, आणि हे सगळं प्रमाण भाजून घेतलं मी एक आणि अंजीर थोडेसे कमी टाकले, कारण त्या अंजीरमुळे ना भांडे मिक्सरचं तुटलं माझं. म्हणून मी तर मग हे खोबरं घेतलं, खोबरं खिसूनच घेतलं त्यासाठी. परत थोडेसे अंजीर घेतले आणि त्यालाही भाजून घेतलं. एवढ्यासाठी मी 1 किलो गूळ घेतला. एवढ्या प्रमाणाला ते 1 किलो गूळ घेतला. मग त्याला तुपात परत थोडंसं विरघळून घेतलं. म्हणजे असं अगदीच काही पाक नाही केला, फक्त ते खडे विरघळण्यापुरतं गरम केलं आणि मग ते नंतर मिक्स केले. सगळ्या वस्तू मी बारीक करून घेतल्या. तुम्ही बघू शकता, ते गुळाला मी नुसतं गरम करत आहे, जेणेकरून ते लाडू असे व्यवस्थित बसतील. पाक नाही केला मी त्याचा, थोडंसं असं पगळू दिलं. सगळ्या वस्तू मिक्सरमधून काढल्या. फक्त मला अवघड गेलं ते अंजीरच, बाकीचं सगळं निघाले व्यवस्थित. आणि मग हे मिक्स केलं मी आणि त्याचे लाडू बनवले. साईज छोटीच ठेवली आणि हे लाडू प्रमाणात जवळपास 2 किलो जवळ झाले ते लाडू, सगळं मिक्स करून एकत्र. तुम्ही बघू शकता लाडूची क्वालिटी कशी झाली. तुम्ही कसे करता मला कमेंटमध्ये सांगा नक्की.